निवडणुकीचा निकाल लागला की जो पक्ष हारलाय तो लगेच ईव्हीएम वर ब्लेम करतो किंवा निवडणूक प्रक्रियेवरती ब्लेम करतो. आता जे माग राहुल गांधींनी निवडणूक प्रक्रियेतील घोळ दाखविला की कशा प्रकारे मत चोरी केली जाते, त्याच प्रकारे आदित्य ठाकरेंनीही या मत घोटाळ्याचे प्रेझेंटेशन दाखवले आणि ते पुराव्यासहित दाखवले. ते दिसतंय बी ना की एका रूममध्ये 38 लोक, मुलीचं वय 124 आणि वडिलाचं वय 43. जेंडर मिसमॅच. गौरीला पुरुष दाखवले. घराचा क्रमांक काय तर झो, क्वेश्चन मार्क, झिरो हा घराचा क्रमांक. लोकसभेला एक व्यक्ती मतदार यादीतून त्याचं नाव डिलीट होतं कारण की ती व्यक्ती मृत झाली. पण लगेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीला त्या व्यक्तीचं नाव मतदार यादीत येतं, ती व्यक्ती मतदान करते महाराष्ट्राच्या विधानसभेच्या टायमिंगला. तर कशा प्रकारे ही मत चोरी केली जाते, काय आहे हा मत घोटाळा, पाहूयात याबद्दल या व्हिडिओत सविस्तर. फक्त एक महत्त्वाची गोष्ट, जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मागे राहुल गांधींनी या निवडणूक प्रक्रिया, मत चोरी, मत घोटाळा कशा प्रकारे होते हेचं प्रेझेंटेशन दाखवलं. तर याचे 5 प्रकार सांगितले की डुप्लिकेट वोटर. पहिलं म्हणजे की डुप्लिकेट वोटर म्हणजे एकाच वोटरचे 2-3 ठिकाणी नावं. दुसरं म्हणजे की फेक अँड इनव्हॅलिड ॲड्रेस, म्हणजेच ॲड्रेस काय त्यांचा घर क्रमांक असो किंवा ॲड्रेस सेम किंवा घर क्रमांक काय तर घर क्रमांक, झिरो घर क्रमांक, क्वेश्चन मार्क घर क्रमांक हा घर क्रमांक. तिसरं म्हणजे की बल्क वोटर इन सिंगल ॲड्रेस, म्हणजे एकाच ॲड्रेसवरती 150, 200, 850 एका ॲड्रेसवरती लोक. मागे आदित्य ठाकरेंनी दाखवलं की वरळी मतदारसंघाचे त्याने हे एक्झाम्पल दाखवलं की एका रूममध्ये 38 लोक. तर जेव्हा रिपोर्टर तिथे गेले तर ते म्हणले की ह्या नावाचे इथे लोकच नाही आहेत. तर अशा प्रकारे. आणि चौथं म्हणजे की इनव्हॅलिड फोटोज, म्हणजे जेव्हा आपण मतदान करायला जातो तर नेमकं ती व्यक्ती कोणती तर त्या मतदान कार्डावर पाहूनच करते ना, परंतु त्या मतदार यादीत ना ते फोटोच नाही आहे, इनव्हॅलिड फोटो. दुसरं म्हणजे की मिसयूज ऑफ फॉर्म 6. तर फॉर्म 6 का असतो तर जे पहिल्यांदा वोटिंग करते तर त्यांच्यासाठी फॉर्म 6 असतो, परंतु हे पहिल्यांदा वोटिंग करणारे 70-80 वर्षाचे लोक सुद्धा फॉर्म 6चा वापर करतात. म्हणजे या फॉर्म 6चा वापर करूनही इनव्हॅलिड वोट वाढवण्यात आलेले आहेत का, असा प्रश्न निर्माण होतो. या 5 प्रकारे राहुल गांधींनी हे केलं. त्याच प्रकारे आदित्य ठाकरेंनीही मागं प्रेझेंटेशन घेऊन दाखवलं की कशा प्रकारे हा मत घोटाळा केला जातो. तर आदित्य ठाकरेंनी म्हटलं की पहिलं म्हणजे की त्यांनी वरळी मतदारसंघाचं उदाहरण दिलं. नरहरी कुलकर्णी, जे की लोकसभेत यांचं नाव डिलीटेड झालं कारण की ती व्यक्ती मृत झाली म्हणून. लोकसभेचा जेव्हा मे महिन्यात लोकसभेची निवडणूक प्रक्रिया झाली तर त्याच्यात असं दाखवलं की नरहरी कुलकर्णी हे यांचं मतदार यादीतून नाव डिलीटेड केलं कारण ती व्यक्ती मृत झाली. परंतु लगेच महाराष्ट्राच्या विधानसभेला ती व्यक्ती मतदार यादी त्या व्यक्तीचं नाव येतं आणि ती व्यक्ती मतदान करते. म्हणजे पहा, लोकसभेला ती व्यक्ती मृत झाली घोषित झाली, ती व्यक्ती डिलीटेड तिचं नाव कारण की ती मृत झाली म्हणून, आणि लगेच महाराष्ट्राच्या विधानसभेला त्या व्यक्तीचं नाव मतदार यादीत येतं आणि ती व्यक्ती मतदान करते. आदित्य ठाकरेंनी जे प्रेझेंटेशन दाखवलं त्याच्यात दुसरं म्हणजे की मतदार मुलाचं व वडिलाचं नाव सेम, म्हणजे मुलाचं नावही विठ्ठल झाड आणि वडिलाचं नावही विठ्ठल झाड, म्हणजे मुलाचं आणि वडिलाचं नाव एकच. आदित्य ठाकरेने जे मागं वोट घोटाळा हा कशा प्रकारे घडवला जातो तर त्याचं प्रेझेंटेशन दाखवलं. तर तेच सांगतो की तिसरं म्हणजे की मुलाचं आडनाव एक आणि वडिलाचं आडनाव एक. म्हणजे पहा की जे आदित्य ठाकरेनं उदाहरण दिलं की गिरीश म्हात्रे या मतदाराच्या आडनाव काय तर म्हात्रे, परंतु त्याच्या वडिलाचं आडनाव काय पटेल. म्हणजे वडिलाचं आणि मुलाचं इथं वडील मुलंच घेतलेलं आहे, पुरुष आणि वडील मुलाचंच घेतलंय. तर म्हात्रे आडनाव आणि पटेल आडनाव, वडिलाचं आणि मुलाचं आडनाव वेगवेगळं. त्याच्यानंतर यादव आडनाव आणि वाघमारे आडनाव. म्हणजे पहा हे एक. आणि चौथं म्हणजे की जेंडर मिसमॅच, गौरीला पुरुष दाखवलंय हा एक. आणि 5वा पॉईंट म्हणजे की नो इपिक नंबर. आता पहा, जेव्हा बी वोटर आय डी असतो तो तयार व्हायच्या टायमिंगला एक इपिक नंबर असतो. इपिक नंबर शिवाय वोटर आय डी तयार होत नाही, परंतु असे काही कमीत कमी 28 असे वोटर आय डी दाखवलेत की त्याच्याकडे विदाऊट इपिक नंबर आय डी बनत नाही, पण तरीही त्या आय डी मतदार यादीत इपिक नंबर नाही आहे. वोटर अबोव 100 इयर्स, 100 वर्षाचे मतदार जे की मृत 1995-2000ला मृत झालेले आहेत, परंतु त्यांचे नाव अजूनही मतदार यादीत आहेत. मग त्यांच्या नावावर इतर लोकांनी मतदान केलं असेल, मग या मत घोटाळा या प्रकारेही केला जातोय का, असा प्रश्न निर्माण होतोय. दुसरं म्हणजे की घर क्रमांक हा झो आहे. झो हा घर क्रमांक आहे, झिरो हा घर क्रमांक आहे. घर क्रमांक काय झिरो, त्यानंतर घर क्रमांक क्वेश्चन मार्क हा घर क्रमांक आहे. मग त्या मतदारापर्यंत पोहोचायचं कसं, घर क्रमांक काय क्वेश्चन मार्क हा घर क्रमांक आहे. त्याच्यानंतर 38 वोटर इन सिंगल रूम हा एक महत्वाचा विषय की राहुल गांधींनी जेव्हा सांगितलं की एका रूममध्ये 800 वोटर, तर जेव्हा रिपोर्टर तिथे गेले तर
ते तसं नाही. आणि याही मध्ये जेव्हा आदित्य ठाकरेंनी सांगितलं की 38 वोटर हे एका सिंगल रूम मध्ये, आणि जेव्हा रिपोर्टरवाले, साम टीव्हीवाले किंवा एबीपी माझावाले जेव्हा तिथे गेले तर त्यांना विचारलं की हे लोक इथं राहतील का, त्यांनी नाव सांगितले, त्यांचे आडनाव सांगितले की हे लोक इथं राहतील का, 38 वोटर एका सिंगल रूम मध्ये कसे राहू शकतात. आणि त्या शेजारी पाजाराला विचारलं की हे लोक इथं राहतात का, तर ते म्हणले नाही, ह्या नावाचं या आडनावाचं इथं लोक आम्ही कधीच पाहिलं नाही किंवा हे लोक आम्ही कधीच इथं राहत नाहीत, ते म्हणले. असे एकूण पूर्ण आदित्य ठाकरे प्रेझेंटेशन केलं. एका वरळी मतदारसंघाचे असे एकूण 19,333 वोट हे काहीतरी वेगळं मिसमॅच त्यात आढळलं. आणि हा डाटा कसा आहे तर हा इलेक्शन कमिशनचा डाटा हा मशीन लर्निंग फॉर्मॅटमध्ये नाही आहे. जसं की एखादं काही जर सापडायचं म्हणलं की जसं आपण PDF मध्ये टाकतो की एखादं नाव टाकलं की लगेच 70 पानाची असो 100 पानाची PDF असली लगेच ते नाव हायलाईट होतं. परंतु हा डाटा आहे जो तो मशीन लर्निंग फॉर्मॅटमध्ये नाही. त्यामुळं या शोध घ्यायला की कुठं काय कसं मिसमॅच, तर याच्यासाठी वेळ लागतोय. याच प्रकारे मागे निवडणूक आयोगाला विरोधी पक्षातील नेते, महत्त्वाचे नेते असो किंवा ते भेटले त्यांना की त्यांनी सांगितले अशा अशा प्रकारे होते. तर याही मध्ये की राज ठाकरेने कांदिवली पूर्व राज ठाकरे यांनीही सांगितलं की कशा प्रकारे हा मत घोटाळा घडवला जातोय. तर कांदिवली पूर्वनं राज ठाकरे यांनी उदाहरण दिलं की मुलीचं वय 23 आहे आणि वडिलाचं वय किती 117. मुलीचं वय 23 आणि वडिलाचं वय 117. आणि दुसरं उदाहरण राज ठाकरेंनी दिलं की मुलीचं वय 124 आणि वडिलाचं वय 43. राज ठाकरेंनी असे उदाहरण दिले. त्याच्यानंतर 130 मतदार ज्यांचा पत्ता काय आहे तर सरकारी बांगला, मुंबई आयुक्तालय त्यांचा पत्ता. म्हणजे कशा प्रकारे जरी समजा मिसमॅच म्हणलं, टायपिंग एरर म्हणलं तरी इतक्या प्रमाणात टायपिंग एरर. अशा प्रकारे ज्या दिवशी हे विरोधी पक्षातले नेते निवडणूक आयोगाला भेटले तर त्याच दिवशी रात्री निवडणूक आयोगानं नोटिफिकेशन काढलं की हे जी मतदार यादी हीच मागची जी मतदार यादी नाव किंवा घर क्रमांक जो हा वेगळे किंवा जो हा घोटाळा वेगळे, तर तीच यादी आता पुढे सुद्धा कंटिन्यू केली जाणार आहे. म्हणजे घर क्रमांक घर क्रमांक 0, घर क्रमांक क्वेश्चन मार्क, मुलाचं आडनाव वेगळं आणि वडिलाचं आडनाव वेगळं, पत्ता काहीचा वेगळा, तर हीच स्थानिक स्वराज्य संस्थेला ही मतदार यादी हीच कंटिन्यू करणार आहेत असं नोटिफिकेशन काढून सांगितलं त्याच दिवशी. आता जी महाराष्ट्रात येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्था आहे तर त्यालाही असा प्रकार चालणार नाही. एकतर हे मतदार यादी पहिल्या प्रमाणात ही चांगल्या प्रकारे दुरुस्ती करून ज्याचं आडनाव असो पत्ता असो हे चांगल्या प्रकारे व्यवस्थित सुधारून तरच निवडणूक प्रक्रिया घ्यावा लागेल. राज ठाकरे यांनी म्हणलं की याला 1 वर्ष लागू द्या, परंतु ही मतदार यादी चांगली प्रकारे दुरुस्ती करा. कारण की हा कशा प्रकारे घोटाळा होऊ शकतो, जी व्यक्ती मृत्यू झाली त्याच्या जागी दुसरं बी कोणी हे वोट करू शकते. आणि काही काही फोटोज नाही काही काही याच्यात, तर कोण वोट करते काय माहिती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की काही व्यक्तीचं नाव हे ऍड केले चाललेत आणि काही व्यक्तीचे नाव डिलीट केले चालले. म्हणजे ती व्यक्ती मतदानाला जाते ती व्यक्तीला कळतं की माझं मतदानात नावच नाहीये, कारण की मृत घोषित झालं म्हणून कोणीतरी केलंय, ते बी त्यांनी नाही कोणीतरी केलंय. मग हे कशा प्रकारे केलं जातं, तर हे पहिली गोष्ट म्हणजे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी आपलं हे निवडणूक आयोगाला हे सगळं मतदार यादी ही दुरुस्ती करून नंतरच स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुका घ्याव्या लागाव्यात. कारण की जे हे कमी नाही आहे. हे एक उदाहरण दिलं वरळी मतदारसंघाचं आदित्य ठाकरेंनी, किंवा ह्या डाटा मशीन लर्निंग फॉर्मॅटमध्ये नाही त्याच्यामुळे हे जास्त याला वेळ लागतोय. आणि हे एका याच्यात असा प्रकार घडला तर महाराष्ट्रात तरी याच्यात घडलाच असेल ना. तर पहिलं म्हणजे की मतदार यादी आपल्याला व्यवस्थित प्रकारे करावं लागेल, नाही तर लोकांच्या मनात प्रश्नच निर्माण होईल की आपण जे मतदान करतोय तर ते त्याच पक्षाला त्याच व्यक्तीला जातंय का नाही, का आपण जे मतदान करतो ते दुसऱ्या पक्षाला जातंय. आपण जो हे सत्तेवरती हा निवडून आलेला जो व्यक्ती आहे तो खरंच लोकांनी त्याला भरघोस मतदान करून निवडून दिलंय, कार याच्यात काही गफलती करून असं झालंय, घोटाळा झालाय, काय झालंय नेमकं, एक व्यक्तीला खरंच लोकांनी मतदान केलं का, असं लोकांच्या मनात कायम प्रश्न उपस्थित राहील. त्याच्यामुळं आपल्याला लोकशाही टिकवायची म्हणल्यावर असे मतदार याद दिलं या दुरुस्ती करूनच निवडणूक घ्यावं लागणार आहे आणि या घोटाळ्याला थांबावं लागणार आहेत. तरच लोकांचा लोकशाहीवर विश्वास राहील. नाही तर लोकांना अजूनही शंकाच निर्माण होईल की आपण जे वोट करतो ते खरंच त्याच व्यक्तीला जाते का, आणि जो हे सत्तेवरती निवडून आलाय तो खरंच लोकांनी निवडून दिलेला आहे का. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.